म्हणजे आपल्या संवेदना या बोटट झाल्या आहे का? लोकांच्या आरोग्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही का? अशा म्हणजे प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतो आहे. आपण मागच्या काळामध्ये आरोग्याकरता 25 लाख रुपये या ठिकाणी आपण तरतूद केली होती. म्हणजे जळगाव शहरामध्ये 7.5 लाख लोक जर असले तर प्रत्येकी 3 रुपये 33 पैसे या ठिकाणी येत आहेत. म्हणजे आरोग्याच्या लोकांना सुविधा देत असताना आपली एकंदरीत अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे अटलांटासारखी कंपनी त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. आणि म्हणून मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की युद्ध सारे जीते हमने, समझो तो भी हार गए, हम गैरों से नहीं डरे बल्कि आपने ही हमको मार गए. जिनको जूते पड़ने थे, जिनको जूते पड़ने थे वो जूते मार के चले गए. भ्रष्टाचार और मिली भगत का काला चेहरा 17 मजली को आईना दिखा गए. म्हणजे ज्यांना जोडे मारायचे होते त्यांनी आम्हाला जोडे मारून त्या ठिकाणी ते गेले. म्हणजे ज्यांच्याकडनं आम्हाला 42 कोटी रुपये घ्यायचे होते ते 42 तर गेले, पण आमचे 11.5 कोटीसुद्धा गेले. एकीकडे अशी आर्थिक कुठल्याही प्रकारची जुळवण नसताना त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही म्हणतो की त्या ठिकाणी तुम्ही आमच्या वार्डामध्ये, आमच्या प्रभागामध्ये, आमच्या शहरामध्ये डॉग जे कॅच व्हॅन आहे त्यांचं काम होत नाही, त्यांना आम्ही जेव्हा फोन करतो की त्यावेळेस त्यांच्याकडनं उत्तर येतं की आम्हाला पैसे भेटले नाही, आमचं मानधन आम्हाला भेटलं नाही, म्हणून आम्ही काम करत नाही. आज तुम्हाला सांगतो की या जळगाव शहरामध्ये डॉग बाईटच्या ज्या घटना आहेत हे घटना एक दुसरी होत नाही, तर दिवसाला 20-20, 22-22 डॉग बाईट त्या ठिकाणी होतात. काही लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात म्हणून त्या ठिकाणी त्यांची नोंदणी आहे, काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात म्हणून त्या ठिकाणी त्यांची नोंदणी आहे. म्हणून एक या ठिकाणी सांगावंसं वाटतं, एक मासूम बच्चे को आवारा कुत्ते ने काट लिया, फिर भी जिम्मेदार लोग खामोशी की चादर ओढ़कर सो गया. अब तो मुर्दों भी कब्र से उठकर हम पर ताना कसते हैं, हम शेरों की बातें करते हैं और कुत्ते हम पे हसते. म्हणजे या शहरामध्ये कुत्रे जे त्या कुत्र्यांच्या डॉग बाईटचे जे म्हणजे केसेस आहे, या केसेस इतक्या आहे या ठिकाणी मी म्हणजे असं दिसत बोलत नाही आहे, त्या ठिकाणी हे पुरावे माझ्याकडे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आतापर्यंत एका महिन्यामध्ये 350 ज्या डॉग बाईटच्या केसेस झाल्या त्याच्यामध्ये जळगाव शहरातले 100हून अधिक डॉग बाईटच्या केसेस झालेल्या आहेत. आणि म्हणून आपण इतके निगरकट्टे झाले आहोत का? आपली कातडी इतके गेंड्याची झाली आहेत का की एका ज्या ठिकाणी ही जी मुलगी आहे तिच्या वेदना ज्या आहे याच्या वेदना तिच्या आईवडिलांनाच नव्हे तर आपल्याला सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. या मुलीचा त्या कुत्र्याने चावा घेतला आणि तिचा पूर्ण चेहराच म्हणजे त्या ठिकाणी ती मुलगी अतिशय त्या ठिकाणी शुद्ध नागरिकामुळे ती वाचली. आणि इतकंच नव्हे तर अनेक असे या ठिकाणी प्रसंग ह्या मुलाला त्या कुत्र्याने चावलं. अनेक अशा पेपरमध्ये बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आता या पेपरमध्ये सुद्धा बातम्या आलेल्या आहेत की कुत्रा बाईट. म्हणजे आपण काय करतो काय? आपण शहरातल्या प्रश्नाकडे आपलं लक्ष आहे का नाही आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे नाही. आपण काहीही करत नाही आहे. जळगाव शहरातले जे नवजात म्हणजे ज्यांनी जगसुद्धा पाहिलं नाही आहे त्या मुलांना आपण मूर्तीच्या त्या ठिकाणी म्हणजे तोंडाशी नेऊन ठेवतो आहे. या ठिकाणी माझी माहिती अशी आहे सभापती महोदय की कालसुद्धा तुमच्या घराच्या बाजूला एक मोठा इन्सिडेंट घडला आणि तुमच्या जागृतीमुळे म्हणजे काल सभापती महोदयांच्या मुलावर सुद्धा कुत्र्याने हल्ला केला. तुमच्या माहितीसाठी सांगतो. तर या ठिकाणी ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून आता ते मी म्हटलं मागाशी तर या परिस्थितीला कुठेतरी म्हणजे आतापर्यंतचा अनुभव असा आहे आम्ही फक्त सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करतो मात्र त्याचं उत्तर कधीही भेटत नाही. जे जळगाव शहराची जी लूट आहे ते लूट सुरूच आहे. मात्र सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याकरता सर्वसामान्य लोकांच्या हिताकरता महानगरपालिकेला पैसा नाही आहे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं म्हणजे या विषयाचा निषेधच या ठिकाणी केला गेला पाहिजे. मला सांगायला म्हणजे या ठिकाणी सांगितलं पाहिजे अधिकाऱ्यांनी की किती डॉग बाईटच्या केसेस झाल्या, किती डॉग तुम्ही कॅच केले, किती त्यांना तुम्ही म्हणजे बंदिस्त केले. याचं उत्तर फक्त टेक्निकल हो केलं का मी याला जर खोटं नाही सिद्ध केलं तर या सभागृहामध्ये मी येणार नाही. फक्त कागदोपत्री खेळ चालू आहे. म्हणजे प्रशासनावर माझा स्पष्ट आरोप आहे की जे काय फक्त तुमची कातडी वाचायचा तुम्ही प्रयत्न करतायत. आता त्या ठिकाणी व्यासपीठात तिकडल्या बाजूला सभापती असतील किंवा इकडल्या बाजूला आपण असू
पण त्यांची परिस्थिती तीच आहे आणि आपली परिस्थिती तीच आहे. ठोस काही अशी उपाययोजना आतापर्यंत या महापालिकेमध्ये झालेली नाही. या ठिकाणी आम्ही फक्त ऐकण्यासाठी आलेलो नाही आहे किंवा नगरसेवक म्हणून घेण्याचा कुठल्याही प्रकारचा आम्हाला म्हणजे अभिमान स्वाभिमान नाही आहे. या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. आणि जर जनतेचे प्रश्न जर सुटत नसेल तर मला वाटतं की या ठिकाणी बसून काही फायदा नाही. कृपया गंभीरपणे या विषयात दखल घ्यावी.